मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि दिवाळीसाठी गावाला आलोय हे तर तुम्हाला आधीच माहिती आहे, पण दिवाळीला आल्यानंतर आमचं एक कंपल्सरी काम आहे, ते म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही भगवानगडावरती जातो. आणि ते आमचं म्हणजे फिक्स ठरलेलं आहे की आम्ही पाडव्याच्या दिवशी नक्की आम्ही जाणार म्हणजे जाणार. तर तिकडेच आता चाललंय, जवळजवळ चाललंय म्हणायचं. पण म्हणजे तिथं गेल्याशिवाय आम्हाला वर्षभर करमत नाही, तिथूनच एनर्जी भेटते असं थोडक्यात. आणि तिथंच आता चाललोय, आता थोडंसं राहिलंय. आणि आमचं एक पिल्लू आमच्या मांडीवरती आहे आणि एक पिल्लू इकडं. हाय, से हाय. आणि कुठे चाललोय आपण? बाबाकडे चाललोय, हो ना? बाबाकडे चाललंय. आणि ही आमची छोटी जांभी आली ना, अगदी जवळ आलोय. आणि वातावरण खूप छान आहे. आणि 4 वाजलेत, आम्ही जरा उशीरच झालाय आम्हाला यायला, पण तुम्ही बघू शकता समोरचा नजारा. आणि आल्यानंतरच खूप छान वाटतं इथं. आणि गर्दी तर खूप जास्त असते पाडव्याच्या दिवशी, कारण जेवढं काही पुण्या मुंबईचं मंडळ आहे सुट्टीसाठी गावाला आलेलं, तर ते सगळं भगवानगडावरती नक्कीच असतं. किती गाड्या आहे तुम्ही बघू शकता, म्हणजे संपूर्ण गर्दीच गर्दी आहे. छोटीला आम्ही बाबाकडे आणले आम्ही. कुठं? बाबाकडं. हा, आणि आमच्या लाडूला पण बाबाकडे आणलंय, हाय की नाही? चला आता आम्ही उतरतो. आज ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी आहे. आणि हा व्हिडिओ पुण्यतिथी निमित्तच मी टाकत आहे. हा व्हिडिओ तसा आहे दिवाळीचा, पण टाकायला जरासा उशीर झाला. आणि त्यानंतर लक्षात आलं की बाबांची 4 जानेवारीला पुण्यतिथी आहे आणि या शुभ मुहूर्तावरती आपण हा व्हिडिओ टाकूयात. तसं बघायला गेलं तर बाबांच्या पुण्यतिथीला आम्हाला गावाला जाणं होत नाही, पण आम्ही ना यानंतर 8 ते 10 दिवसानंतर गहिनीनाथ गडावरती वामन भाऊ यांची पुण्यतिथी असते, त्यावेळेस आम्ही जात असतो. आणि दिवाळीच्या वेळेस आम्ही भगवानगडावरती जात असतो. आमचं मंदिरातलं दर्शन झालंय. आता जिकडे माऊली मंदिर चालू आहे ना, तर तिकडं आम्ही चाललोय. तर ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवते. मी दरवर्षी व्हिडिओ शूट करते आणि टाकते तसा, पण आज थोडक्यात दाखवते. चला समोर चालून दे.
माहीतच असेल की सध्या भगवानगडावरती संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि खूप छान बांधकाम चालू आहे. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो होतो ना खूप कमी होतं आणि आत्ता जर सध्या तुम्ही बघू शकता किती म्हणजे मस्त बांधकाम चालू आहे आणि दगड तर एवढे मोठे मोठे आहेत ना आणि कलाकृती बघितलं ना असं खूप छान भारी वाटतं. लवकरच ते सुद्धा मंदिर कंप्लीट होणार आहे आणि सगळ्या बाजूंनी आम्ही मंदिर बघत होतो आणि इकडं जे म्हणजे काम चालू असतं ना दगडाचं वगैरे तर ते इकडं सगळं आहे आणि खूप छान परिसर झाला आहे. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी लहानपणी गेले होते ना तर चालत गेले होते भगवानगडावरती आणि तेव्हा इकडं पाठीमागं काहीच नव्हतं. म्हणजे जे आपण समाधी मंदिर आहे ना तिथून पाठीमागं आलं ना पूर्ण डोंगर होता, तिकडे काही सुद्धा नव्हतं. आणि जर सध्या बघायला गेलं ना तर खूप सुंदर दिसतं गडावरती आणि खूप भारी असा व्ह्यू आहे. तिकडे गेल्यानंतर मन सुद्धा प्रसन्न होतं, शांतता मिळते. तुम्ही तिकडं बसू सुद्धा शकता. असं छोटंसं गार्डन सुद्धा तिकडं केलेलं आहे. एवढं भारी आहे ना की असं बघूच वाटतं आणि तिथून लवकर निघू वाटत नाही. आणि हे सगळं झालं दर्शन वगैरे, त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गेलो आणि तुम्हाला माहीत असेल की वर्षाच्या 365 दिवस सुद्धा तिकडे महाप्रसाद चालू असतो आणि तिथला साधा मसाले भात सुद्धा एवढा चविष्ट लागतो ना की आपण घरी सुद्धा बनवू शकत नाही. गेल्या वर्षी जेव्हा गेलो होतो तर तेव्हा बेसन भाकरी होती, ह्या वर्षी मसाले भात शिरा असं काहीतरी होतं आणि छान असतं दरवर्षी. किंवा दिवाळीचं सुद्धा फराळ असतं आणि भारी असतं एकदम. तुम्ही सुद्धा जर नसेल गेलेला तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि खूप छान आहे. आता बरेचसे जण येतात आणि एवढं तिथं म्हणजे छान बांधकाम वगैरे झालंय ना तर खरं भारी आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच जाऊन बघा.